नमस्कार, सुस्वागतम. आज मी तुमच्यासमोर माझी मैत्रीण सौ जयश्री विजय श्रोत्रिय यांनी लिहिलेली एक सुरेख कविता सादर करत आहे. कविता वाचता वाचता मी अगदी भूतकाळात गेले. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि मला लगेच ही कविता सादर करावीशी वाटली. तर माझी खात्री आहे की तुम्हाला सर्वांनाच ही कविता खूप आवडेल. ऐकूया तर. कवितेचं शीर्षक आहे आनंदाचे जगणे. आनंदाचे जगणे. हलकी हलकी थंडी होती गंधित वारा ओला. हलकी हलकी थंडी होती गंधित वारा ओला. वाट धुक्याची मजा आठवते स्पर्श मोहरे ओला. खांद्यावरती हात ठेवून सख्या जायचो शाळा. रोज सकाळी आई बोले उठना आता बाळा. रोज सकाळी आई बोले उठना आता बाळा. थंडी आहे गोधडीमध्ये झोपून दे ना आई. उशीर झाला आई बोले रागावतील बाई. 2 शेपट्या रिबन लावून वरती बांधत होतो. मधली सुट्टी खाली बसूनी आम्ही जेवत होतो. मधली सुट्टी खाली बसूनी आम्ही जेवत होतो. अभ्यासाचा ताण आम्हास तेव्हा कधीच नव्हता. अभ्यासाचा ताण आम्हास तेव्हा कधीच नव्हता. पण बाईंचा वडिलांचा हा धाका आम्हास होता. पण बाईंचा वडिलांचा हा धाका आम्हास होता. नाटक खो खो नाच लंगडी आवड आम्हा होती. नाटक खो खो नाच लंगडी आवड आम्हा होती. सुट्टी दिवशी कधी कधीला सहलीत मजा होती. रिक्षा गाडी कधीच नव्हती आई सोबत नव्हती. रिक्षा गाडी कधीच नव्हती आई सोबत नव्हती. खांद्यावरती दप्तर साधे शाळा साधी होती. मनामध्ये हा आदर होता शिक्षक भावत होते. मनामध्ये हा आदर होता शिक्षक भावत होते. सणासुदीला पाया पडता आशिष अमोल होते. सणासुदीला पाया पडता आशिष अमोल होते. झिम्मा फुगडी भातुकलीचा खेळ रोज हा चाले. पत्ते गजगे भवरा टिपरी पकडा पकडी चाले. सणासुदीला नवीन कपडे गोडधोड हे होई. सुट्टी पडता मामा गावी दंगा मस्ती होई. सुट्टी पडता मामा गावी दंगा मस्ती होई. चिंच आवळे झाडावरती चढून तोडत होतो. चिंच आवळे झाडावरती चढून तोडत होतो. मेंदी रंगे हातावरती झोका खेळत होतो. गोंडल्यामध्ये गीत गाऊन खिरापत देत होतो. अंगणामध्ये तारे मोजत रात्री झोपत होतो. अंगणामध्ये तारे मोजत रात्री झोपत होतो. स्वच्छंदाचे आनंदाचे सुखात जगणे होते. स्वच्छंदाचे आनंदाचे सुखात जगणे होते. चुकलोच कधी छोटे आम्ही ताई दादा होते. रुसवा फुगवा कट्टी बट्टी भांडण रंगत जाई. गप्पा गोष्टी मौजनी मस्ती पंगत रंगत जाई. कीर्तन पूजन स्तोत्र मंत्रचा घरात जागर होई. देवापाशी सांज दिव्याने भीती पळून जाई. आठवते मज सारे काही चित्र देखणे होते. मनात जपले सारे क्षण हे मन पहा कसे रमते. नांदे घरात गोकुळ सारे गंमत जम्मत होती. संस्कारांची परंपरेची जाण आम्हास होती. हीच शिदोरी मनात जपुनी प्रवास चालू आहे. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मनात ऊर्जा आहे. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर मनात ऊर्जा आहे. धन्यवाद. कवयित्री आहे जयश्री विजय श्रोत्रिय आणि सादर करती आरती गुप्ते.